तर दिग्दर्शक नवजोत बांदिवडेकर यांच्या घरी आपण गौरी पूजनासाठी गेलो होतो आणि त्याचबरोबर घरात गणपतीच्या स्टारकास्ट सोबत धमाल गप्पाही मारलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, मी कावेरी आणि आज आपण आलोय डिरेक्टर नवजोत यांच्या घरी आणि बाप्पाचं आगमन ऑलरेडी झालेलं आहे. खूप सुंदर बाप्पा आहे, डेकोरेशन तर अतिशय अतिशय छान आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण नवजोत कडूनच जाणून घेऊया. त्याबरोबरच आपल्याबरोबर आहे निकिता दत्ता आणि भूषण. नमस्कार. तर मला इथे दिसतंय की गौरी सुद्धा विराजमान आहेत, तर त्याविषयी नवजोत काय सांगशील? नमस्कार. आमच्याकडे ज्या गौरी येतात त्याच्यामध्ये मुखवटावाली गौरी बसत नाही. सो हे टेरडे आहेत. सो कोकणामध्ये किंवा कोल्हापूर, सातारा, सांगली इथे अशी पद्धत आहे की तिकडे टेरडेंची गौर विहिरीजवळ किंवा एका नदीजवळ जाऊन त्याच्यात ह्याला खड्यांची गौरी असं बोललं जातं. सो तिकडे त्याचं पूजन होतं आणि तिकडनं मग गौरीचं घरी आगमन होतं, जे एक्झॅक्टली मी पिक्चरमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आमची मुखवट्याची गौरी नाही आहे, पण जसं मुखवट्याच्या गौरीला असतं तसंच नथपासून सगळं जे काय शृंगार आहे तोही केला जातो. आता आपण चित्रपटाविषयी बोलतोच आहे, तर निकिता, तुला यानंतर कधी एखाद्या मराठी चित्रपटाची ऑफर आली तर तू करशील का? जी, इसमें सवाल ही पैदा नहीं होता है, वो तो बिल्कुल करूंगी, क्योंकि मैं एक चीज़ हमेशा बोलती हूँ कि इतने सालों से मैं काम कर रही हूँ और काफ़ी काम जो है मेरा, उसको बहुत प्यार भी मिला है. लेकिन जो प्यार मुझे घरत गणपति के बाद मिला है, स्पेशली महाराष्ट्रन से, स्पेशली मराठी लोगों से, जो मुझे एक्चुअली बहुत रिसेंटली रियलाइज़ हुआ, एक बहुत ही ट्रू ऑनेस्ट शिद्दत वाला प्यार मिला है मुझे बिकॉज ऑफ घरत गणपति. सो आई फील लाइक कि मैं कभी ये दूसरी बार नहीं सोचूंगी इफ एट ऑल अ मराठी फिल्म कम्स टू मी. मैं खुशी खुशी वापस करना चाहूँगी. चित्रपटांमधला प्रवास अनेक वर्षांचा आहे, पण तरीही मी आतुरतेने वाट बघत होतो की आपल्यावरती चित्रित झालेलं गाणं हे कधीतरी गाडीत वाजतंय, कधीतरी कोणाच्या तरी घरातून ऐकू येतंय, आणि असं झालं नव्हतं. म्हणजे माझ्या चित्रपटातली काही गाणी हिट झालीत, पण ती माझ्यावरती चित्रित झालेली नव्हती. अर्थात खूपच नशीबवान आहे आणि त्यातून चित्रपट रिलीज होतोय, याचं श्रेय कम्प्लिटली प्रेक्षकांचं आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला तिघांनाही. गणपती बाप्पा थिएटर मध्ये घरत गणपती नक्की बघा. नक्की बघा.